अहिल्यानगर जवळील भिंगार वारुळवाडीमध्ये बिबट्याचं दर्शन घडलंय। मानवी वस्तीत आल्यानं मानवी वस्तीत आल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे। बिबट्याला जेरबंद करण्याचे 2 तासांपासून प्रयत्न सुरू आहेत। वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मात्र बिबट्या एका जागेवर थांबत नसल्यानं मोठी धावपळ होती। आतापर्यंत ग्रामीण भागात आढळून येणारा बिबट्या मानवी वस्तीत दिसल्यानं नागरिकांची एकच तारांबळ सुद्धा उडाली आहे। मागच्या 2 तासांपासून या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र बिबट्या एका जागी स्तब्ध बसत नाहीये आणि त्यामुळे त्याला पकडण्यात अनेक अडचणी आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळून येणारा बिबट्या आता अहिल्यानगर शहरातील भिंगार आणि आलमगीर परिसरात आढळून आलेला आहे। मानवी वस्तीत हा बिबट्या आढळून आल्याने एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर स्थानिक नागरिक असतील, पोलीस असतील, त्याचप्रमाणे वन विभागाचे जे कर्मचारी असतील ते बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मानवी वस्तीत हा बिबट्या आढळून आल्यानंतर एका घरामध्ये हा बिबट्या गेला होता। त्यानंतर ज्या घराचा कंपाऊंड आहे त्या ठिकाणी असलेल्या एका बाथरूम मध्ये हा बिबट्या गेला होता आणि त्यानंतर पोलीस, स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्या बिबट्याला बाथरूम मध्येच बंद करण्यात आलेला आहे। बिबट्याला पाहण्यासाठी या मानवी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। खरं तर प्रत्येक वेळेस आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये हा बिबट्या आढळून आला। ग्रामीण भागामध्ये अनेक लहान चिमुरडे असतील, वयोवृद्ध असतील, यांच्यावरती बिबट्याने हल्ले देखील केले होते। मात्र आज अचानकपणे 10च्या सुमारास अहिल्यानगर शहरातील भिंगार आलमगीर परिसरामध्ये हा बिबट्या आढळून आलेला आहे। या बिबट्याला पकडण्यासाठी आता स्थानिक जे नागरिक आहे, पोलीस प्रशासन असतील, त्याचबरोबर वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते अथक प्रयत्न करत आहेत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।